चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। महाविकास आघाडीचं सरकार असतानाच चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता असंही फडणवीस म्हणाले। तर अनिल देशमुख यांना फक्त गुंतवायचा डाव होता असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। दरम्यान 100 कोटींच्या वसुलीचे देशमुखांनी आदेश दिल्याचा परमबीर सिंग यांनी आरोप केला होता आणि या चौकशीसाठी चांदीवाल आयोग स्थापन करण्यात आला होता। अनिल देशमुख जी रोज सांगायचे चांदीवालनी मला क्लीन चिट दिली, चांदीवालनी मला क्लीन चिट दिली, देवेंद्र फडणवीसच माझ्या मागे लागले आहेत, चांदीवालनी क्लीन चिट दिली। आज चांदीवाल यांनी इंटरव्ह्यू देऊन सांगितलं मी कुठलीही क्लीन चिट दिलेली नाही। या ठिकाणी चांदीवालांनी या उलट सांगितलं सगळे पुरावे होते पण जाणीवपूर्वक पुरावे माझ्या समोर दिले नाहीत। चांदीवाल यांनी सांगितलं की त्या ठिकाणी आरोप करणारे आणि आरोपी एकाच रूममध्ये बसायचे आणि कुठला तरी डीसीपी येऊन त्या जे काही त्या ठिकाणी साक्ष देणारे आहेत त्या साक्ष देणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकायचे आणि या ठिकाणी त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त करायचे। त्यांना गुंतवायचंच होतं देशमुखांना, त्यामुळे कुठल्याही पातळीवर जाऊन देशमुखांवरती आरोप करायचे। पुरावा काहीच नव्हता। चांदीवाल कमिशनने लिहिलं ते बरोबर आहे। परमबीर सिंग आणि वाजे यांनी कुठला एक नवीन पुरावा दिला नाही आणि शेवटी कोर्टाने पण तेच सांगितलं ह्यांना फक्त फसवायचं होतं, ह्यांना शरद पवारांना अडकवायचं होतं। नुसतं फसवायचं नव्हतं, त्यांना अडकवायचं होतं।